हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू एज्युबेस्ट अकॅडमी. आणि ही आहे टीपी एक्झाम क्वेश्चनला ऑब्जेक्शन रेज कसं करायचं यासाठीची संपूर्ण प्रोसेस. सगळ्यात आधी वेब पोर्टलवर जाऊन तुम्ही लॉग इन करायचं आहे. त्यानंतर पोस्ट सिलेक्शन टॅबमध्ये जायचं आहे. तिथे ॲक्शन बटन प्रेस केल्यानंतर तुम्हाला काही ऑप्शन दिसतील टॅबवर. डिटेल्स, पे स्लिप, ऑब्जेक्शन फॉर्म आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स. कॅन्डिडेट रिस्पॉन्समध्ये जाऊन तुम्हाला तुमची रिस्पॉन्स शीट डाउनलोड करायची आहे आणि त्याला PDF म्हणून सेव्ह करायचं आहे. आणि त्या PDFमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की ज्या क्वेश्चनला तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे त्या क्वेश्चनचा तुम्हाला आयडी नोट करून ठेवायचा आहे. त्या आयडीला नोट केल्यानंतर तुम्हाला जायचं आहे परत ऑब्जेक्शन फॉर्म टॅबमध्ये आणि क्लिक करायचं आहे क्लिक हिअर टू रेज ऑब्जेक्शन. तुम्हाला काही डिटेल्स दिसतील. त्यानंतर तुमचा जो क्वेश्चन ज्याला तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचा आहे त्याचा आयडी सिलेक्ट करायचा ड्रॉप डाऊन मेनूमधून. कोणत्या टाईपचं ऑब्जेक्शन आहे, क्वेश्चन इनकरेक्ट आहे, आउट ऑफ सिलेबस आहे, ऑल ऑप्शन्स आर इनकरेक्ट किंवा मल्टिपल करेक्ट आन्सर किंवा इनकरेक्ट आन्सर की त्यापैकी प्रॉपर जो तुमचं ऑब्जेक्शन आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्ही तिथे रिमार्क ॲड करू शकता. त्याच्यामध्ये तुमचं एक्सप्लेनेशन किंवा जस्टिफिकेशन टाकू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला त्यामध्ये त्या ऑब्जेक्शनसाठीचे सपोर्टिंग डॉक्युमेंट टाकायचे आहे, आयदर PDF किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये. तुम्ही 3 प्रूफ टाकू शकता, पण 1 प्रूफ टाकणं मॅन्डेटरी त्याच्यामध्ये आहे. आणि ऑब्जेक्शन सबमिट करायचं आहे. ₹100 त्या ऑब्जेक्शनसाठी पे करायचे आहे. अँड दॅट्स इट. युअर ऑब्जेक्शन विल बी सबमिटेड.